नमस्कार. आज आपण डॉक्टर मनोज कुमार देवणे यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांच्या समृद्ध कारकिर्दीचा थोडक्यात परिचय करून घेऊयात. देवणे सर सध्या SP कॉलेजमध्ये भूगोलचे प्राध्यापक आहेत. सरांनी BSc विथ जॉग्राफी हे युनिव्हर्सिटीमध्ये प्रथम क्रमांक तसेच MSc हे युनिव्हर्सिटीमध्ये चौथा क्रमांक मिळवून पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी भूगोल या विषयात PhD तसेच पॉलिटिकल सायन्स या विषयात MA ची पदवी प्राप्त केली आहे. MPSCच्या परीक्षांसाठी देवणे सर पेपर सेटर आहेत आणि इतर अनेक संस्थांमध्ये ते ट्रेनर म्हणून तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून अध्यापन करतात. शैक्षणिक क्षेत्रातील 28 वर्षांच्या कार्यकाळात सरांचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये तसेच शालेय शिक्षणातही मोठे योगदान आहे. देवणे सरांचे 24 शोधनिबंध प्रस्तावित आहेत, तर 15 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 4 विद्यार्थी PhD करतात. गव्हर्नमेंट नॉमिनी, गव्हर्नमेंट एक्सपर्ट, सिनियर ऑब्झर्व्हर अशा विविध मोठ्या पदांच्या जबाबदाऱ्या देवणे सर लीलया पेलत आहेत. PCMCच्या 5 सप्टेंबर 2016च्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात देवणे सरांना गुणवंत शिक्षक या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ऑल इंडिया रेडिओवर नाते निसर्गाचे, खुले आकाश अशा विविध शैक्षणिक कार्यक्रमात सरांचा सहभाग आहे. देवणे सर आज आपल्याला भूगोल या विषयातील शिक्षण, उपलब्ध संधी याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. चला बोलूया देवणे सरांची. भूगोलामध्ये करिअरसाठी बऱ्याच अपॉर्च्युनिटीज आहेत असं मी म्हणेन. याच्याकडे थोडंसं शालेय पद्धतीमुळे मी म्हणेन थोडंसं दुर्लक्ष होतं. कारण आपण पाहतो की शालेय पद्धतीमध्ये सध्याच्या शालेय पद्धतीमध्ये पालक असू दे, विद्यार्थी असू दे, हे थोडेसे विज्ञान आणि गणित या विषयांवर जास्त भर देतात आणि त्याच्यामुळे सोशल सायन्सेस सारखे विषय ज्यामध्ये अर्थशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल याच्याकडे थोडासा मुलांचा कल कमी राहतो. त्यात भूगोल हा थोडासा इन्फॉर्मेशन बेस्ड शिकवला जातो, प्रोसेस बेस्ड शिकवला जात नाही. त्यामुळे सुद्धा विद्यार्थी थोडेसे कमी आकृष्ट होतात या विषयाकडे. पण असं काही नाही की भूगोलामध्ये करिअर अपॉर्च्युनिटीज नाहीत. विद्यार्थी नक्कीच भूगोलामध्ये अनेक करिअर अपॉर्च्युनिटीज करू शकतात. भूगोलातील प्रामुख्याने करिअर अपॉर्च्युनिटीज म्हटलं तर शालेय शिक्षकापासनं महाविद्यालयीन प्राध्यापकापर्यंत अपॉर्च्युनिटीज आहेत. महाविद्यालयातील शिक्षणाच्या पुढे संशोधनात आजकाल भूगोलामध्ये बऱ्याच अपॉर्च्युनिटीज आपल्याला येऊ घातलेल्या दिसतात. त्याचबरोबर कन्सल्टन्सी ज्याला आपण म्हणतो, मग ही कन्सल्टन्सी प्लॅनिंगमध्ये असेल, अर्बन प्लॅनिंग असेल किंवा कॉन्झर्वेशन संवर्धन ज्याला आपण म्हणतो याच्यामध्ये असेल किंवा इतर कन्सल्टन्सी असतील, याच्यामध्ये साहजिकच भूगोलाच्या विद्यार्थ्यांना करिअर अपॉर्च्युनिटीज निश्चित आहेत. महाविद्यालयीन शाखांबद्दल बोलायचं म्हटलं तर आता येऊ घातलेल्या NEP नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या शाखाच हळूहळू ज्याला आपण म्हणतो डिसमॅन्टल म्हणतो या होणार आहेत. पण सध्याच्या प्रणालीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना हे साहजिक प्रश्न पडेल की मला जर भूगोलामध्ये करिअर करायचं असेल तर मी कुठल्या शाखेतनं शिक्षण घ्यावं. भूगोल हा तसा विषय असा आहे की हा तुम्ही आर्ट्समध्ये पण शिकू शकता, कॉमर्समध्ये पण शिकू शकता आणि सायन्समध्येही शिकू शकता. विज्ञानामध्ये भूगोलातनं करिअर करू शकाल असं बऱ्याच कमी विद्यार्थ्यांना माहिती असतं. पण विज्ञानातनं सुद्धा तुम्ही भूगोलातलं करिअर करू शकता. बहुतेक विद्यार्थी साहजिक आहे की आर्ट्समधनं भूगोलात करिअर करतात. त्या मानाने आपण असं म्हणू शकू की वाणिज्य शाखेमध्ये भूगोलासाठी आपण तसं बघायला गेलं तर ट्रेड थिअरीज आहेत, म्हणजे व्यापार असेल किंवा वाहतूक व्यवस्था असेल असे विशेष करून अभ्यास करण्यासाठीचे विषय आहेत. पण जेवढा स्कोप मी म्हणेन की ते आर्ट्स किंवा सायन्समध्ये आहे तेवढा स्कोप वाणिज्य शाखेमध्ये नाही. पण व्यापाराचा एकंदरीत व्हॉल्यूम बघता तेवढासुद्धा स्कोप हा भूगोलाच्या विद्यार्थ्याला भरपूर राहील असं मी म्हणेन. यात मी अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगू इच्छितो की काही भारतीय परीक्षा ज्या आहेत, जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आपण म्हणतो, उदाहरणार्थ IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस जे आहे, ह्या परीक्षा मात्र सायन्समधले विद्यार्थी देऊ शकतात आणि त्यामुळे MSc जॉग्रफीच्या थ्रू तुम्ही जर ह्याला अप्लाय केलं तर निश्चितच जास्त फायदेशीर ठरतं, कारण MA जॉग्रफी मध्ये तुम्ही एलिजिबलच होत नाहीत. भूगोल विषयात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर
विद्यार्थ्यांना सरकारी आणि प्रायव्हेट दोन्हीकडे बऱ्याचशा संधी उपलब्ध आहेत. सरकारी म्हणाल तर आपण एक विचार केला, की सरकार कशाकरता असतं? तर सरकार तुमच्या आमच्याकरता असतं आणि मग सरकार हे काय काम करतं? तर आपल्या आजूबाजूची जी साधनसामग्री आहे किंवा आपल्याला ज्या सेवा पुरवायच्या आहेत, ह्या सगळ्या ज्या आहेत, ह्या भूगोलात आपण कुठेतरी शिकतच असतो. त्यामुळे ह्या सेवा पुरवताना त्या सेवांबद्दल माहिती किंवा त्या सेवांबद्दल अभ्यास असणारी व्यक्ती साहजिकच सरकार अशा व्यक्तींच्या सरकार शोधात असतं आणि त्यामुळे भूगोल शिकलेले विद्यार्थी अशा नोकऱ्यांकरता अतिशय उपयुक्त असतात आणि त्या अनुषंगाने मग सरकारमधील वेगवेगळे क्षेत्र आहेत, मग ते प्लॅनिंग असू दे किंवा कॉन्झर्वेशन असू दे, या अनुषंगाने संवर्धन असू दे, या अनुषंगाने भूगोलाचा विद्यार्थी साहजिकच बऱ्याच सरकारी क्षेत्रांमध्ये उपयोगी ठरत असतो. ह्याच्यात एक मी साधं उदाहरण देऊ शकीन, की भारताची आजची लोकसंख्या आपण पाहिली, तर ही साधारण 140 कोटीपर्यंत पोहोचलेली आहे. या 140 कोटी लोकांना अन्नधान्य पुरवण्यापासून त्यांना वेगवेगळ्या सेवा पुरवण्यामध्ये साहजिकच बराचसा भूगोलाचा अभ्यास असणारी जर व्यक्ती असेल, तर ही सरकारी सेवांमध्ये असेल, तर साहजिकच तो सरकारी विभाग जो आहे, हा अतिशय चांगल्या पद्धतीने मी म्हणेन की ती सेवा देऊ शकतो. भूगोल हा विषय तसं म्हणायला गेलं तर इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन. तर भूगोल हा जॅक ऑफ ऑल ट्रेड्स आहे. म्हणजे सामान्य माणसाला पावलोपावली हा विषय उपयोगी पडतो आणि त्यामुळे याच्यामध्ये अनेक त्याच्या ब्रांचेस आहेत किंवा विभाग आहेत असं मी म्हणेन. प्रामुख्याने आणि ह्या जास्त असल्यामुळे प्रामुख्याने त्याचं पहिलं विभाजन जे आहे हे 2 स्तरावर करतो आपण. एक म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि दुसरा म्हणजे मानवी भूगोल. प्राकृतिक भूगोलाचं म्हणायचं म्हटलं तर भूरूपशास्त्र पासून हवामानशास्त्र असेल, त्याच्यानंतर सागर जीवनशास्त्र किंवा सागरशास्त्र असेल आणि मग ज्याला आपण बायोस्फिअर म्हणतो, की पृथ्वीवर असलेली जीवसृष्टी आहे, त्याचा एक सगळा अभ्यास करणं, हा प्राकृतिक भूगोलामध्ये मोडतो. याच्यामध्ये आपण मानवाला असा वेगळा काढून अभ्यास करत नाही, तर मानव हा ह्या सगळ्या सिस्टीमचा एक भाग आहे, असा याचा अभ्यास करत असतो. बरं, हे सगळे भाग आपण जेव्हा नकाशामध्ये उतरवतो किंवा नकाशा तयार करतो, हे सुद्धा भूगोलातलाच माणूस करतो. त्याच्यामुळे प्राकृतिक भूगोलातला अजून एक महत्त्वाचा विभाग म्हणजे नकाशाशास्त्र, ज्याला आपण कार्टोग्राफी म्हणतो. देहरादून इथे एकेकाळी ह्या कार्टोग्राफीचा सरकारी विभाग होता. तो आजही कार्यरत आहे. ह्या व्यतिरिक्त मानवी भूगोल जर म्हणाल, तर मानवी भूगोलाचे पुन्हा 2 भाग येतात, की माणसाची उत्पत्ती, त्याचं ह्या पृथ्वीवर जे लोकसंख्या, त्याचं जे विस्तार झालेला आहे, ह्या सगळ्याचा अभ्यास वेगवेगळ्या स्तरावर हा अभ्यास होत असतो. त्याचप्रमाणे मानवाने केलेली जी प्रगती आहे, मग ती आर्थिक असेल किंवा इतर, त्या अनुषंगाने त्याचे वेगवेगळे विभाग पडतात. म्हणजे आपण आर्थिक भूगोल जेव्हा म्हणतो, त्याच्यामध्ये आपण शेतीपासनं उद्योगापर्यंत, शेती उद्योगातनं जे आपल्याला प्रोडक्ट मिळतात, हे प्रोडक्ट आपण लोकांपर्यंत कसे पोहोचवतो, तर याच्यामध्ये वाहतूक असेल, मग वाहतूक भूगोल किंवा औद्योगिक भूगोल किंवा ॲग्रिकल्चर जॉग्रफी ज्याला आपण म्हणतो, हे सगळे विभाग आर्थिक भूगोलामध्ये येतातच. त्याचबरोबर ह्या साधनसंपत्ती जी निर्माण होते, याची आपण पोच कशी देतो, हा सुद्धा विभाग हा आर्थिक भूगोलामध्ये येतो. इतर मानवी भूगोलामधले जर आपल्याला विभाग पाहायचे असतील, तर मी मगाशीच म्हटलं तसं, की लोकसंख्याशास्त्र हा फार आजकाल महत्त्वाचा असा विषय आहे भूगोलामधला. त्याचबरोबर ज्याला आपण कल्चरल भूगोल म्हणतो, हा हा कल्चरल जॉग्रफी ज्याला आपण म्हणतो, की वेगवेगळे स्थानिक पातळीवर असेल किंवा राज्य पातळीवर किंवा राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या देशांच्या प्रत्येक देशाचं एक स्वतःचं एक कल्चर असतं. ह्या कल्चर अनुषंगाने किंवा ह्याचा अभ्यास करणं, हा सुद्धा मानवी भूगोलाचा एक भाग येतो. ही मानवी हे सगळे ही लोकसंख्या जी आहे आणि ही सगळी लोकसंख्या जशी विस्तारते आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्थानिक होते, यांचे जे पॅटर्न्स आहेत, हे सगळे आपण सेटलमेंट जॉग्रफी, वसती भूगोल हा जो अभ्यास आहे, ज्याला इंग्लिशमध्ये सेटलमेंट जॉग्रफी म्हटलं जातं, याचेसुद्धा 2 विभागामध्ये अभ्यास केला जातो. शहरी वस्त्या आणि ग्रामीण वस्त्या, हा सुद्धा भूगोलाच्या अभ्यासाचा
एक महत्त्वाचा विभाग आहे असं मी म्हणेन. या व्यतिरिक्त पॉलिटिकल जॉग्राफी ज्याला आपण म्हणतो, राजकीय भूगोल, हा सुद्धा भूगोलामध्ये अभ्यास केला जातो. भूगोल क्षेत्रामध्ये मी मगाशी म्हटलं तसं, की आता नव्याने येऊ घातलेल्या नवं शैक्षणिक धोरण जे आहे NEP, याच्यामध्ये आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या हळूहळू जे विभाग आहेत, हे थोडेसे एकमेकांमध्ये सामावले जातील आणि आपण जी परदेशांमधली शिक्षण पद्धती बघतो, की जिथे तुम्ही एक विषय घेता आणि तो मेजर म्हणून करता, हे आता येऊ घातलेलं आहे. म्हणजे आता भारतामध्ये जर तुम्ही भूगोलाचं शिक्षण घेतलं, तर तुम्ही BSc विथ जॉग्राफी मेजर किंवा BA विथ जॉग्राफी मेजर अशी तुम्हाला डिग्री मिळणे येऊ घातलेलं आहे. स्थानिक महाविद्यालयांमध्ये अनेक महाविद्यालयांमध्ये भूगोल हा शिकवला जातो. या व्यतिरिक्त अनेक इतर शैक्षणिक संस्थांमध्ये भूगोल शिकवला या व्यतिरिक्त अनेक इतर शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा भूगोल शिकवला जातो. यात राष्ट्रीय पातळीवर अनेक संस्था आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला जर सागरशास्त्र शिकायचं असेल, तर गोव्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी आहे. ह्या व्यतिरिक्त आपण जर GISमध्ये एक्सपर्ट व्हायचं असेल, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वेगवेगळ्या शहरांमध्ये त्याची ऑफिसेस आहेत. अगदी अहमदाबादपासनं हैदराबादपर्यंत, देहरादूनपासनं बेंगलुरूपर्यंत याची इतर अनेक ठिकाणी आहेत. मी मुख्य नावं घेतो इथे. अशा ठिकाणी त्याचे कोर्सेस अवेलेबल आहेत आणि तसं पाहता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आजकाल कॅपॅसिटी बिल्डिंग हा प्रोग्राम राबवलेला आहे, की हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरता स्पेशल कोर्सेस चालवतात. प्रवेशासंदर्भात म्हणायचं म्हटलं तर आजकाल आता CUET ही भारत सरकारने एका लेव्हलवर परीक्षा घ्यायची ठरवलेली आहे. अर्थात ही CUET परीक्षा जी आहे, ही कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट आहे. ही मास्टर्स लेव्हलला असेल. अंडर ग्रॅज्युएट लेव्हलला त्या महाविद्यालयाला तेवढं स्वायत्तता दिलेली आहे, की त्यांनी त्यांची प्रवेश प्रक्रिया किंवा प्रवेश परीक्षा घ्यावी किंवा 12वीच्या मार्कांवर सुद्धा तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. बरेच महाविद्यालय असं करतात, की 50% तुमचे 12वीचे मार्क आणि 50% हे तुमचे प्रवेश परीक्षेचे मार्क असं धरून तुमची मेरिट लिस्ट लावली जाते.